पुरी कुबेराची वस्ती तिथे सुख भोगते. कुबेराची वस्ती तिथे सुख भोगते. परळात राहणारे रात दिवस राबणारे. परळात राहणारे रात दिवस राबणारे. मिळेल ते खाऊन घाम गाळती. काय ग देवा, ही मुंबईची गर्दी. सरकार पडलं काही समजलं बी नाही. कुठं काय झालं. माझं काम तर झालं नाही. ज्यासाठी उपास ठेवला होता. लई भूक लागली. कुठं काय हॉटेल बी दिसणं नाही झालं. कुठं खायचं काय करायचं. अरे हे हातावर तुळीची डाळ. कच्चा मटन 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 सॉरी मॅडम, आमच्या हॉटेलमध्ये तुमचे स्वागत आहे. गिराकाची संतुष्टी हेच आमचे. बरोबर ते ठीक आहे. पण गिराकांना फूड कुठं टेकायचं. फूड 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 फुडफुडांचा प्रश्न सोडा पाहिजे का तुम्हाला. आत्ताच सांगते. देवा देवा, आईच्या डोसक्यात टाकल्याचा बुडबुडा सोडा हो. No, 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 no time. I am Julie. Merely. Julia ताई. No, 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 no Julia, no Julia. Single Julie. हे बघा, सिंगल झाल्या ताई. आम्ही कुठं बसावं. Oh, हा. Welcome. Please, have a seat. Please sit. Yes. इथं sit हो ना. Yes. Be relaxed, be calm, be patient, be chill, be. पंखा लाव की जरा. मॅम, AC चालू आहे मॅम. मध्ये फिरव की. AC कसं फिरव मॅम. पाहुण्याला पाणी बिणी पाजलं का काय. हा. What please. तुम्हाला मेक्सिकन, इटालियन, चायनीज. हे हॉटेल भारतातच आहे ना. अरे हो, पण असं का बोलताय तुम्ही. नाही, समजा विदेशी ठेवल्यावर देशी माणसांना खायचं काय. जिथं पिकतं तिथं विकलं जात नाही हे शेतकरी म्हणून माहितीच असेल तुम्हाला. काय त्याचं काय आहे. इथे फॅमिली ग्रुपने येतात. तर मम्मीला अमेरिकन आवडतं, बाबांना इटालियन आवडतं, मुलाला मुघलाई आवडतं, तर मुलीला चायनीज आवडतं. म्हणजे अख्खं कुटुंब जेव्हा येतं काय. घरी काही शिजत नाही वाटतं. ना अन्न नाही, फॅमिली मध्ये फक्त कटकार असताना शिजतात. आता तुला बघवायला लागेल बघ. रान काहीतरी फराळ घेऊन ये. फराळ? What you mean फराळ? ही डिश कुठल्या देशाची आहे. अरे देवा, हिचं डोसकं फिरलं का. अगं फराळ म्हणजे इंग्रजीत काय. माझं
ते पण नाही आहे. किस देतीस का ग? What? किस देती का ग? नाही man, नाही. I want beauty, you naughty. ते किस नाही, बटाट्याचा किस. Oh my God. नाही. ते तर नाही आहे. पण फ्रेंच फ्राईज आहे. फ्रेंच लोकांनी एवढी क्रांती केली. वा वा, महालक्ष्मीच्या उपासाचा फराळ बनवायला लागले. नाही. You don't know French fry. Wait, I'll tell you. There is a potato. You peel the potato. You cut the potato and तळलेला बटाटा म्हणजे मसाला. तळलेलं बटाटा म्हणाली तर प्लेट मागे 350 रुपये देईल का कोणी? किती? 350 रुपये. माझं पोट केवढं, माझा उपवास केवढं, तुमचे पोटाटे केवढं. हो एवढं नाहीये. फक्त 150 ग्रामच आहे ते. 150 ग्रामला 350 रुपये. वा. मला वाटलं एखादं क्विंटल तरी 350 रुपये. हो एक क्विंटल विकले तर आमचं हॉटेल रस्त्यावर नाही का येणार? मग आज शेतकरी रस्त्यावर आला त्याचं काय? त्याच्या बटाट्याला किंमत नाही, कापसाला नाही, कांद्याला नाही. 350 रुपये तळलेल्या बटाट्याला. मला नको बाबा, निघाले मी. थांब दिले. ए बाई, थांब दिले. हे पैसे कोण भरणार? काय? हे बिल घ्या 155 रुपये. हे कसलं? तुम्ही पाणी प्यायलात ना त्याचे बिल भरा. बाबा, पाण्याचे 155 रुपये. मग मिनरल वॉटर आहे, प्युअर आहे. एकनाथ महाराजांनी ज्या भूमीत तहानलेल्या गाढवाला गंगेचे पाणी पाजले, त्या भूमीत तुम्ही पाण्याचे 155 रुपये मागता. यासाठी जबाबदार कोण आहे? कोण आहे याला जबाबदार? सांगा, याला जबाबदार कोण? सरकार. देखते संसार की हालत क्या हो गई भगवान. कितना बदल गया इंसान. कितना बदल गया इंसान. कितना बदल गया इंसान. सांगा, हे भाव ठरवतं कोण? धान्याला भाव किती द्यायचा? शिक्षण फी किती घ्यायची? गॅस पेट्रोलचे भाव ठरवतं कोण? ठरवतं कोण म्हणजे? सरकार. हे बाळा, तू तरुण आहे. कुठं आहे तुमचं सरकार? कोण आहे तुमचं सरकार? हे सगळं मला माहित नाही. आय हेट पॉलिटिक्स. सन 1952 ची गोष्ट असावी. बाबासाहेब आनंदी मूडमध्ये संसदेतून बाहेर पडत असताना त्यांना काँग्रेसचे आचार्य कृपलानी भेटले आणि म्हणाले, आंबेडकर, नमस्कार कृपलानी. आंबेडकर, आज तुम्ही खूप आनंदी दिसत आहात. काय विशेषच आहे. पूर्वी राजा राणीच्या पोटातून जन्माला येत असे, पण आता राजा राणीच्या पोटातून जन्माला येणार नाही, तर तो मतपेटीतून जन्माला येईल. अशी व्यवस्था मी केली आहे, म्हणूनच मी आनंदी आहे. मग आंबेडकर, हा तुमचा आनंद फार वेळ टिकणार नाही. का? कारण तुमची ही जनता गरीब आहे, लाचार आहे, सहज विकले जाते. आम्ही त्यांच्याकडून मत विकत घेऊ आणि आमची सरकार बनवू. मग तेव्हा काय करणार तुम्ही? मान्य आहे, माझी जनता गरीब आहे, लाचार आहे, विकणे योग्य आहे. ते विकलेही जातील. तुम्ही त्यांचे मते विकतही घ्याल, तुम्ही त्यांचे सरकारही बनवाल. परंतु ज्या दिवशी त्यांना त्यांच्या मतांची खरी किंमत कळेल
त्या दिवशी कृपणानी तुमच्या एवढा भिकारी जगात कोणी नसेल. संकटावरती साहित्याचे लोकशाही राणाभाऊ साठे यांनी एक तोडगा लिहिला. तो काय लिहिला? क्रांती झेंडा घेऊन हाती, क्रांती झेंडा घेऊन हाती करा या लालित क्रांती मजुराची पिढी नवी पाऊल टाकते, मजुराची पिढी नवी पाऊल टाकते. अण्णाभाऊ साठे म्हणे बदलून ही डोळे जिने, अण्णाभाऊ साठे म्हणे बदलून ही डोळे जिने विजयी होणारे आदर करते ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. धन्यवाद. आमच्या कलाकारांसाठी टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. निवळ 2 दिवसांच्या प्रॅक्टिसमध्ये त्यांनी हे नाटकला बसवलेलं आहे आणि ही सगळी मेहनत आहे आमच्या लाडक्या चेतक मामांची, आयुष्यमान चेतक घेगडमल. मी मंचावर सगळ्या मुलांना तिथेच थांबायची विनंती करते. आयुष्यमान चेतक घेगडमल आमचे लेखक दिग्दर्शक कलाकार आहेत. सिमरत पेंढारकर, विशेष घेगडमल, श्रेयस समदुरे, आरणा रायकवर आणि कादंबरी समदुरे. आणि आमची संगीत संयोजिका होती डॉक्टर विदिशा तायडे. तो मुंबईची वारी तुम्हा सगळ्यांनाच आवडलं असेल. मी आमच्या सगळ्याच कलाकारांचं कौतुक करते आणि आयुष्यमान महेंद्र तेरेदेसाई आज आपल्यामध्ये आहेत. सिने, नाट्य निर्माते आणि दिग्दर्शक. मी त्यांना मंचावर येण्याची कृपया विनंती करते. आयुष्यमान सदानंद मस्के यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. आज एवढे मोठे नाट्य सिने निर्माता दिग्दर्शक आपल्याला लाभले आहेत तर आपण ही संधी सोडता कामा नये आणि त्यांचा सत्कार मी आयुष्यमान सदानंद मस्के सरांना करायला सांगते. आयुष्यमान चेतक घेगडमल हे आम्ही जरी प्रेमाने मामा म्हणत असलो आणि ते आमचे हक्काचे मामाच आहेत, पण 6 डिसेंबर 2024 रोजी महापरिनिर्वाण पिक्चर येतोय आणि डॉक्टर बाबासाहेबांचा अखेरचा प्रवास आपल्या कॅमेऱ्यात टिपणाऱ्या नामदेवराव वटकर यांच्या जीवनावर आधारित महापरिनिर्वाण हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे 6 डिसेंबर 2024. आणि याचे लेखन आपल्या मामांनी म्हणजे आयुष्यमान चेतक घेगडमल यांनी केले आहे. तो मी आयुष्यमान महेंद्र तेरेदेसाई यांना आयुष्यमान चेतक घेगडमल यांचा सत्कार करण्याची विनंती करते. सहा डिसेंबर 2024 विसरू नका आणि तिकीट काढून नक्की जा चित्रपटगृह. आणि शेवटचं जे जय भीम गाणं होतं हे नंदेश उमपच्या आवाजातलं गाणं रिलीज झालेलं आहे महापरिनिर्वाण चित्रपटाचं. हे शेवटचं गाणं जय भीम हे त्याच पिक्चर मधलं होतं. सर्वांनी तिकीट काढून आवर्जून जा. आणि मी महेंद्र तेरेदेसाई सरांना आमच्या मुलांचं कौतुक करण्याची विनंती करते.
विशेष घेगडमल, आरणा रायकवर, सिमरन पेंढारकर, श्रेयस समदुरे आणि कादंबरी समदुरे. पुन्हा एकदा टाळ्यांचा गडगडाट.